नाही, शेतकरी आत्महत्या ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करणं, आत्महत्येच्या वेळच त्यांच्यावर येऊ नये अशा पद्धतीचं सातत्यानं प्रयत्न शासन प्रशासन या ठिकाणी करत आहे। आतासुद्धा ही सर्व माहिती घेऊन या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासनाला निर्देश दिलेले आहे। शासन स्तरावर सुद्धा जे काही अजून परत माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही ही बाब लक्षात आणून देऊ, DPC मधून तर आम्ही करणारच आहोत, पण शासन स्तरावर सुद्धा वेगळा कार्यक्रम काय आणता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न आमचे राहणार आहे। शेतकऱ्याचं मनोबल, मनोधैर्य आणि वेगवेगळ्या माध्यमातून तो सक्षम झाला पाहिजे। खरं तर आमचं सरकार हा शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानूनच या ठिकाणी अनेक गोष्टी करत आहे। माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, मंत्रिमंडळातले आम्ही सर्व सहकारी अनेक वेळा कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचे हिताचेच निर्णय घेत आहोत आणि म्हणून अतिशय चिंतेची बाब आहे। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा प्रेस मीडियाच्या माध्यमातून आम्ही दोन्ही मंत्री महोदय या ठिकाणी आव्हान करणार आहे, विनंती करणार आहे की आत्महत्येसारखा टोकाचं पाऊल या ठिकाणी कोणी उचलू नये। शासन शेतकऱ्याच्या पाठीशी आहे। शासनाची भूमिका आहे की शेतकऱ्याच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी नांदली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन्ही पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना शासनासाठी कडून त्यांच्यासाठी आम्ही सुरू करणार आहोत आणि याचा फायदा नक्कीच शेतकरी बांधवांना होणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।